कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज आपली एवढी महत्त्वाची मीटिंग आणि आजच माझी गाडी बंद पडली। आय एम रिअली सॉरी। अहो नाही सर, गाडी बिघडली त्यात तुम्ही तरी काय करणार आहात? आणि आपण एकत्रच आलो की मी पण होतो तुमच्याबरोबर तिकडेच, त्यामुळे प्लीज मला सॉरी म्हणू नका। तसं नाही रे, पण माझ्यामुळे उगाच तुलाही लेट झालं। अहो असं काही नाही आहे, माझा अजिबात वेळ फुकट गेलेला नाही। रादर आपल्या आजच्या मीटिंगसाठी मी माझा अख्खा दिवस काढून ठेवलाय। थँक्यू फॉर अंडरस्टँड। चल मग सुरू करूया, अजून वेळ नको। येस शुअर। हां ये बस प्लीज। थँक्यू। ओके। येस सर। सो एनलाइटन मी, माझ्या रिसोर्सेसचा तुम्हाला कसा आणि किती उपयोग होऊ शकतो ते सांगा। सो माझ्या लग्नात तू ज्या प्रकारे एवढी मॅनपॉवर हँडल केलीस, इनफॅक्ट तू त्यांना ज्या प्रकारे ट्रेन केलं होतंस, दॅट वॉज रिअली कमेंडेबल। सो तू एक उत्तम टीम लीडर आहेस, जो आपल्या टीमकडून कमी वेळात जास्त काम काढून घेऊ शकतोस। सर प्लीज हो, तुम्ही आता उगाच कौतुक करताय माझं, मी एवढं काहीही केलेलं नाही। नाही अजिबात नाही। आय रिअली मीन इट। इनफॅक्ट मला अशाच माणसाची गरज आहे जो एवढं मॅनपॉवर हँडल करू शकेल, एस्पेशली या महिन्यात। हे बघ ना, आपल्याकडे 4 लग्न, 5 ओपनिंग आणि 2 छोट्या कंपनीचे अवॉर्ड शोज, दॅट टू इन दिस मंथ। हां, आणि मला खात्री आहे की जर आपण दोघांनी मिळून हे इव्हेंट्स केले ना तर हे स्मूथली आणि उत्तम जाते। सर आय डेफिनेटली अग्री विथ युअर प्लॅन। आपण जर एकत्र काम केलं तर आय एम शुअर सगळेच इव्हेंट्स सक्सेसफुल होतील। ग्रेट। सो मला पर इव्हेंट कमीत कमी 10 माणसं लागतील। 15 दिली। थँक्यू। सो पर हेड बजेट काय असेल या माणसांचं? अहो सर, बजेट वगैरे आपण नंतर डिस्कस करू, त्याची एवढी घाई काय? नाही, बजेटचं सुद्धा या मीटिंगमध्येच बोलणं व्हायला पाहिजे। हे बघा आकाश साहेब, मी तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो, मी माझी कामं जेवढी पैशांसाठी करतो ना तेवढीच रिलेशनसाठी सुद्धा करतो। आणि हे काम मला तुमच्यासाठी तुमच्या बरोबर करायला मिळणार आहे, हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। नाही असं कसं? सर हे बघा, तुमच्या हाताखाली माझी 4 पोरं काम करतील तर त्यांना 4 गोष्टी जास्त शिकायला मिळतील तुमच्यामुळे। नाहीतर तसेही एरवी ती लोक टवाळक्या करत असतात, निदान यामुळे त्यांच्या आयुष्याला, त्यांच्या करिअरला एक छान मार्ग मिळेल, तेही तुमच्यामुळे। म्हणूनच त्यांच्या कष्टांचा मोबदला त्यांना मिळालाच हवा आणि तुलाही मिळाला हवा। आणि या बाबतीत मी काही ऐकणार नाही। तुला हवं तर तुझ्या टीम बरोबर डिस्कस कर आणि मला योग्य तो आकडा सांग। बरं ठीक आहे सर, माझ्या माणसांच्या बजेटबद्दल मी एक प्लॅन तयार करतो आणि तो तुम्हाला मेल करतो। ओके। आणि माझ्या पैशांबद्दल म्हणाल तर तुम्हाला जितके वाटतील ना तितके तुम्ही मला द्या, काही प्रॉब्लेम नाही। अरे पण नाही बस, मी तुमचं म्हणणं ऐकलं की नाही, मग आता तुम्ही माझं ऐकायचं। डील्स अशाच तर होतात, हो की नाही? अरे हॅलो, बरं लंच ब्रेक झालाय, तुम्ही येताय दोघं जेवायला? ॲक्च्युली मला आत्ता जेवायला नको आहे, म्हणजे मी निघतानाच खाऊन निघालो होतो, सो मला भूक नाही आहे। पण सर तुम्ही प्लीज पुढे व्हा, तुम्ही जेवून घ्या, मी थांबतो ना। नाही मग तसं नको प्लीज बेबी। मी काय म्हणतोय, आमची मीटिंग ही उशिरा सुरू झाली आहे, मी नंतर जेवतो। ओके, तुम्ही माझी वाट बघू नका, तुम्ही जेवून घ्या। चालेल। आणि हो, ते गाडी सर्व्हिस स्टेशनला न्यायची आहे, तर गाडीचं लोकेशन मी पाठवतो तुम्हाला। हां ठीक आहे, चालेल। आणि काही लागलं तर मग मला हाक मारा, मी आहे। हां, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।